उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनीचा प्रस्ताव. कमवा आणि शिका धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत विचार सुरू. 300 कोटी रुपयात 5 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 2,000 रुपये आपण देऊ शकतो. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. वर्षाला 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंट मध्ये सगळ्यांचा सहभाग असणारी 5 लाख तरुण तरुणींना दरमहा 2,000 वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना व्यवहारात येईल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी. राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज कार्यक्रम होणार. राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतनं विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरती फडणवीसांची टीका. सरकारी शाळांकडे राज्य सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष. राज्याचे शिक्षण मंत्र्याला सुद्धा बदलावं लागेल. अभिजित दिपकेंचा मंत्री दादा भुसेंवर निशाणा. शिक्षण परिस्थिती जर सुधारली नाही तर प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल असाही इशारा. पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले सरकारी शाळांकडे आणि या मुलांचं भविष्य खराब करण्यामध्ये पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. कृषी मंत्री काम करत नव्हते, बदलले गेले. शिक्षण मंत्र्यांचं आता काम दिसत नाही. बदलावं लागेल, मग त्यांनाही बदलावं लागेल. राहुल गांधींच्या कार्यक्रमाची फडणवीसांना धास्ती. ही धास्ती चांगली आहे. सतीश पाटील यांचं उत्तर. राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची धास्ती घेतलेली आहे. आज या देशातला युवक आणि युवती राहुल गांधींच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पाहतायत. त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न राहुलजी करतायत. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरनं भाजप घाबरलंय. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरनं वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आम्ही शाळा खोलल्या आणि भाजपने शाखा खोलल्या. मुलं येणार कुठून? शाळेतून येणार की शाखेतून येणार? त्यामुळे त्यांचा जो गैरसमज आहे तो निश्चितपणे शाखेच्या संदर्भात असेल. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम. दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार. उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवी यांकडे. मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, सूत्रांची माहिती. जनजींचं मन आता वळवताय का तुम्ही? त्यापेक्षा आपापल्या खात्याची कामं चांगली करा. भाजप विद्यापीठांमध्ये राबवणार असलेल्या मोहिमेवरनं संजय राऊत यांचा भाजपला सल्ला. आता टॉप 10 राजकीय घडामोडी बघूयात. राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरनं 1,65,66,000 घसरली. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतनं बाहेर. तर 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र. लाडकी बहीण योजनेवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींविरोधात ते कोर्टात गेले, तेच लोक आता टीका करतायत. फडणवीसांची विरोधकांवर टीका. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. चाकण हिंजवडीतील उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याचं आवाहन. रहिवाशांच्या 6 सप्टेंबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरेंचा पाठिंबा. धाराशिवच्या कळंब नगरपालिकेत भाजपचा ठाकरे सेना आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का. ठाकरे सेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपात प्रवेश. ज्या नेतृत्वावरती विश्वास ते दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे नगरसेवक भाजपसोबत आले. भाजपच्या मल्हार पाटलांचा खासदार ओमराजेंना टोला. खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवलं, त्यामुळे धमक्या आल्या. राणेंचं नाव सुचवल्यास तुम्ही पुढे मंत्री नसणार अशी धमकी मला दिली गेली. आता ते मेसेज डिलीट झालेत. दीपक केसरकर यांचा दावा. वैभव नाईक शिवसेनेतनं निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. निलेश राणे यांचा दावा. मात्र उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे मालवण कुडाळमधनं आमदार झालो असंही वक्तव्य. मनसे सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांचा कल्याण डोंबिवलीचा दौरा. विविध महाविद्यालयांना भेटी देत अमित ठाकरेंकडनं विद्यार्थ्यांशी संवाद. अमित ठाकरेंकडनं जेन झी असं लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं गेलं. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सेल्फी काढला आणि ग्रुप फोटो सुद्धा काढला. मुलींवरती हात टाकला तर आम्ही मारणार. अमित ठाकरेंचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला इशारा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, नादाला लागल तर मारणार. सत्तेत असलेल्या भाजपच्या संघटनेनं आतापर्यंत का काम केलं नाही? अमित ठाकरेंचा सवाल. तर विद्यार्थी परिषदेला शिकवण्याआधी भाषणाची प्रॅक्टिस करा. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. अमितजी ठाकरे यांनी विद्यार्थी परिषदेशी भांडण करण्याच्या ऐवजी भाषण कसं करावं याची थोडीशी घरामध्ये प्रॅक्टिस करावी. कालपासून कोड घालायला सुरुवात केली. मंत्री भरत गोगावलेंचा विरोधकांना टोला. विरोधक त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं काम करत होतो. विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री गोगावलेंची प्रतिक्रिया. मी कोड घातल्यामुळे विरोधकांचं स्वप्न पूर्ण झालं असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया.